इराण अमेरिका युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला। यामुळे अनेक देशांमध्ये इंधनाचे दर वाढले। या पार्श्वभूमीवर मोदींनी हैदराबादमध्ये कार्यक्रमात बोलताना देशवासियांना इंधनाचा काळजीपूर्वक वापर करा तसेच पुढील 1 वर्ष सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं। मोदींनी देशवासियांना केलेलं हे आवाहन आणि उपदेश नसून हे तर अपयशाचे पुरावे आहेत असा जोरदार टोला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदींना लगावलाय। हे उपदेश नसून गेल्या 12 वर्षांतील अपयशाचे पुरावे आहेत। तसेच स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी प्रत्येक वेळी जनतेवर ढकलून देतात। देश चालवणं आता कॉम्प्रोमाइज्ड पंतप्रधानांच्या हातातील गोष्ट राहिलेली नाही अशी कडक शब्दात टीकाही त्यांनी केली आहे। राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समाचार घेतलाय। मोदीजींनी जे सांगितलं त्याचा अर्थ राहुल गांधींना कळाला नाही तर त्यांना दोष देता येत नाही कारण त्यांना समजत नाही अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे। तसेच देशात रिजेक्टेड नेते हे राहुल गांधी आहेत अशी टीकाही त्यांनी केली आहे। सिंधुदुर्गात खासदार नारायण राणे यांनी राहुल गांधी आणि एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। राहुल गांधींनी जागतिक अर्थव्यवस्थेचं अज्ञान असल्याचं म्हणत एवढा बुद्धू राजकारणी पाहिला नाही अशी टीका राणेंनी केली आहे। चंद्रपूर शहरात सध्या डिझेलचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतोय। शहरातील प्रमुख पेट्रोल पंपावर डिझेलचा साठा मर्यादित असल्याने वाहनधारकांना केवळ 50 लिटरपर्यंतच डिझेल देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सोलापुरात सराफ व्यावसायिक व्यापारी आणि कारागिरांनी केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त केलाय। सोने चांदी खरेदी विक्रीवर परिणाम झाल्यास संपूर्ण सराफ व्यवसाय अडचणीत येईल अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून देण्यात येते। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा सुनेत्रा पवार रायगड दौऱ्यावर होत्या। यावेळी अनिकेत तटकर यांनी सुनेत्रा पवारांच्या कारचं सारथ्य केलं। विकास लवांडेवरील शाही फेक प्रकरण नंतर संग्राम भंडारेंनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अचानक भेट दिली। ही भेट नियमित चौकशीचा भाग होता की त्यांनी स्वतःहून काही बाजू मांडली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही। रायगड जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय। दरम्यान त्यांच्या राजीनामा देण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। सुनेत्रा पवार यांच्या हस्ते रोहा शहरातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच रायगड दौरा ठरला। दरम्यान सुनील तटकर यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला तर सुनेत्रा पवारांनी माझं रायगडवर नेहमी लक्ष राहील असं म्हटलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतीन पटेल प्रकरण अधिकच तापलं असून महानगरपालिका आणि MIM आमने सामने आले। 3 दिवसांची नोटीस देणे हा बेकायदेशीर अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलंय तर समाधानकारक उत्तर न दिल्यास कारवाई अटळ असल्याचा इशारा महापौर समीर राजूरकर यांनी दिलाय। विठ्ठल मंदिरातील सभामंडपात असणारे प्रशासकीय कार्यालय सध्या काढून टाकण्याचे काम सुरू आहे। काही वर्षांपूर्वी तत्कालीन परिस्थितीत एका देणगीदाराच्या देणगीतून विठ्ठल मंदिरात अधिकाऱ्यांना बसवण्यासाठी कार्यालय उभे करण्यात आलं होतं। मात्र सध्या पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार हे कार्यालय काढून टाकण्यात आलंय। विरारमधील मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विराम हॉटेल जवळ पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे। या दुर्घटनेमुळे हजारो लिटर पाणी वाया जात असून परिसरात चिंता व्यक्त केली जाते। मध्य प्रदेशमध्ये पेट्रोल पंपावर भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। चंद्रपूर महापालिकेच्या पाणी टंचाई विषयक विशेष सभेत विरोधी पक्षाचे नगरसेवक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अमृत योजनेवर 550 कोटी खर्चूनही नागरिकांना पाण्यासाठी भटकावं लागत असल्याचा सवाल विरोधकांनी उपस्थित केला। यानंतर टँकर बोरिंग आणि पाण्याच्या टाक्यांचा निर्णय जाहीर करण्यात आला। रत्नागिरीत अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे महावितरणाला मोठा फटका बसलाय। अनेक ठिकाणी वीज वाहिन्या तुटल्या असून 235 पोल कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झालाय। वादळी पावसामुळे महावितरणचे 80 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे।
कल्याणमधील आचार्य प्रल्हाद अत्रे रंगमंदिरातील गैरसोयी आणि दुरवस्थेबाबत अनेकदा कलाकारांनी संताप व्यक्त केलाय. आता तर अलबत्या गलबत्या नाटकाच्या कलाकारांनी या रंगमंदिरातील गैरसोय आणि दुरावस्थेसंबंधित तयार केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. दौंड शहरातील खाटीक गल्ली परिसरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर अखेर नगर परिषदेने धडक कारवाई केली आहे. अतिक्रमण करून सुरू असलेला हा कत्तलखाना पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आलाय. अस्वच्छता आणि कायद्याच्या उल्लंघनामुळे नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये कैद असलेल्या अजबिल अन्सारीला पोटदुखीमुळे उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यावेळी आरोपीनं रुग्णालयातील पोलीस चौकीची काच डोक्याने फोडत मोठा गोंधळ घालत मला ॲडमिट करा असा अट्टहास केल्याचं पाहायला मिळालं. सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर जवळील बही गावात कृष्णा नदीकाठी मोटार दुरुस्तीसाठी गेलेल्या दोघा सख्या भावांना ईश्वरपूर पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप जखमींनी केलाय. या प्रकरणात एकाची प्रकृती गंभीर आहे. मारहाणीच्या प्रकाराची चौकशी अप्पर पोलीस अधीक्षक करणार असल्याची पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी माहिती दिली आहे. धुळे जिल्ह्याच्या मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. प्लायवूडने भरलेल्या चालत्या ट्रकला अचानक आग लागली. ट्रक चालकाने सावधानता दाखवत उडी मारली. त्यानंतर अवघ्या काही क्षणांतच आगीनं रौद्ररूप धारण केलं. त्यानंतर संपूर्ण ट्रक आगीत जळून खाक झाली. अकोला शहराच्या गौरक्षण रोड परिसरात एका सराफा व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून 70 लाखांचा ऐवज लुटण्यात आलाय. या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. अकोला पोलिसांनी तब्बल 700 किलोमीटरचा प्रवास करत 580हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. सोलापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना विकास कामांबाबत सकारात्मक भूमिका असली पाहिजे असं मत व्यक्त केलंय. शेतकऱ्यांना योग्य न्याय आणि मोबदला मिळाल्यास शक्तीपीठ महामार्गासाठीही शेतकरी जमीन देतील आणि विकासाचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास व्यक्त केलाय. परभणी परळी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी गंगाखेड तालुक्यातील शेतजमीन अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेला शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केलाय. मोबदला कमी असून जमीन अधिग्रहण बेकायदेशीरपणे होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. अहिल्यानगरमध्ये वारकरी संप्रदाय आक्रमक झाला असून विकास लवांडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी टाळ मृदुंग आंदोलन करण्यात आलंय. शेकडो वारकऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर भजन आणि घोषणाबाजी करत निषेध नोंदवलाय.